उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। एकंदरीत सर्वे केला असता 15,000 लाईटींच्या सर्वे मध्ये बंद आहे आणि सप्लायर आणि ठेकेदाराकडनं येतात 700, 800, 1000 परत ते बंद पडतात, मागणी करतात। का ठेकेदाराला आपल्याला काय महापालिकेचा जावई करायचं आहे का प्रशासनाचं कुणाचं प्रेशर आहे? त्या ठेकेदाराच्या कडनंच मटेरियल घेतलं पाहिजे, करून टाका ना ब्लॅकलिस्ट। गेली 4-5 वर्ष आम्ही त्याच्या मागणी करतोय की त्याच्याकडनं पुरवठा होत नाही, त्याच्याकडनं रिपेरिंग होत नाही, त्याच्याकडनं सुविधा मिळत नाही। का असा ठेकेदार ब्लॅकलिस्ट का ठेवला? की पूर्वीचे लाईट्स काढले आणि आता लावलेल्या लाईटची क्षमता काय हे सभागृह कितीदा बोलून दाखवलं, ह्याच्यावर प्रशासन काय दाद घेणार आहे का नाही? त्याच पद्धतीने अमृत योजनेचा विषय, अमृत योजनेमध्ये 11 टाक्यापैकी किती टाक्या चालू आहे तो शहराच्या? आपण आधी भार भरतोय पाण्यावर, त्या पाण्याचे भरतोय। अमृत योजना गेली कित्येक दिवस झालं चालू नाही, का पूर्ण काम झालं नाही? 17 पासून आज 25 झाले। का त्या ठेकेदाराला का महापालिकेचं काय कुणाचं प्रेशर आहे का? का ब्लॅकलिस्ट केला जात नाही? काम का पूर्ण होत नाही? 10-10 वर्ष एखाद्या काम पूर्ण होत नसले तर कसे कोल्हापूर शहरात माणसांचे येण्याचे ओढ कशी होईल किंवा हद्दवाढीच्या माणसांची तयारी कशी होईल? महापालिकेच्या प्रशासनाकडनं दीर्घ कारभार चालू आहे। जे चाललाय, आरोग्याचा प्रश्न असू दे, घंटागाड्यांचा प्रश्न असू दे, स्टोअरचा प्रश्न असू दे, महापालिकेचे प्रशासक पूर्णपणे फेल गेलेले आहेत। परीख पुलाचा विषय गेली कित्येक दिवस झालं, येताला वाहतूक करता येत नाही, नागरिकांना चालत जाता येत नाही, कमरे एवढं पाणी भरलेलं असते। त्याचे टेंडर होऊन 2 वर्ष पूर्ण झाली, त्याचे भूमिपूजन झाले, अद्यापही काम चालू नाही। टेक्निकलच गोष्टी, मग टेंडर काढलंच का? हे जर प्रशासनानं उत्तर दिलं पाहिजे। आणि या गोष्टी सुधारणा होत नसल्या 8 दिवसात तर आम्ही शिवसेनेच्या, कोल्हापूर जिल्हा शिवसेना, शहर शिवसेनेच्या वतीनं महापालिकेला घेराव घालू। या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे। नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून सुविधा मिळत नसल्यामुळे तर नागरिक विरोध करत असतील ना, ह्याची दखल घेतली पाहिजे। नुसतंच विरोध करतात याचं नाही, तुम्ही का सुविधा देऊ शकत नाही? एवढा प्रशासनाचा एवढा निधी येतोय शासनाचा, प्रशासनाचे जे उत्पन्नाचे साधनं आहेत यातनं सगळं होऊन सुद्धा आपण का शहराला एकाही सेक्शनला आपण पुरेपूर 90% काम पूर्ण करतोय का? हे जर एक तर उदाहरण दाखवा। कुठलं सेक्शन नाही आहे आपल्याकडे, ना इस्टेट विभाग काम करते, ना घरपाळा विभाग काम करते, ना अतिक्रमण भाग ट्रॅफिकचा विषय करत नाही आहे। आरोग्याचा तर प्रश्न, कोल्हापूर शहरात नगरसेवक नसल्यामुळं 5 वर्षात प्रभागात पूर्वी 20 कर्मचारी होते, आज 8-8 कर्मचारी राहिले। कसं कर्मचारी आरोग्याचे? आणि शहरात मोठे आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायला लागले। याची दखल प्रशासनानं व प्रशासकाने घेतली पाहिजे, नाहीतर शिवसेना स्टाईलनं आम्ही आंदोलन करू। आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकांना आज आम्ही भेटलो आणि त्यांना इशारा दिलेला आहे की जर का तुम्ही आम्ही आतापर्यंत दिलेल्या निवेदनाची जर का तुम्ही कारवाई त्याच्यावर नाही केली तर पूर्ण शिवसेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना आणि शिवसेनेच्या वतीनं मोठ्या ताकदीनं नागरिकांना घेऊन महापालिकेला घेरावा घालण्यात येईल आणि या महापालिकेतून या अधिकाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही, असा इशारा आपल्या माध्यमातून देतो।